फ्रेश झाल्यावर माई हायाबुजा घेऊन मी माझ्या ड्युटीच्या रस्त्यासाठी निघालो, पण खराब रस्त्यामुळे हायाबुजाचा हायाबुसडा झाला होता. ड्युटीवर पोचताच अगरबत्ती जडवली, 2 अनुभवाचे बोल घेतले आणि भिडून गेलो मी कामावर. घरी येऊन पाहतो तर माझे 2 बेरोजगार मित्र प्रफुल्ल आणि रोहित माझी वाट पाहून राहिले होते, कारण ग्राउंडवर झमकोला 11 आणि चेन्नई सुपर किंगची मॅच चालू झाली होती. मॅच पाहायला निघालो तर पाहिलं रस्त्यात एक पलटी झालेल्या ट्रकची 3 जण सर्व्हिसिंग करत होते. ग्राउंडवर पोचताच पाहिलं तर हिना मिना डिका बी आमच्या मागे लागल्या होत्या. त्याच्याच मांग एंट्री झाली छोटा छत्रीची. माय टीम एवढी स्ट्रॉंग झाली होती का मी स्वतःला थाला फॉर रिझन समजायला लागलो. खेळता नजर गेली तर पाहिलं धोनी तिथं आपल्या रिटायरमेंटची प्लॅनिंग करून राहिला होता. रिटायरमेंटच्या खुशीमध्ये इनामिना डिका मला कुल्फी 4 म्हणाल्या, पण त्याच्याकडे फोन पे नसल्यामुळे मी आज कंगाल होता वाचलो. हे पाहून धोनीचे रेमानीकडे फडफडाले लागले होते आणि आमच्या अंदरची इन्सानियतची किडे तेव्हा फडफडले जेव्हा आम्ही एका काकूला आणि तिच्या मुलाला कूलर नेताना पाहिलं. मग काय त्या काकूला त्यांच्या घराचा ऍड्रेस विचारला आणि कूलर त्यांच्या घर पोहोचून दिलं. खरं सांगू तर हे सगळे केल्यावर आणि काकूची स्माइल पाहिल्यावर खूप छान वाटलं. घरी जातच होतो की रस्त्याने एक अशी वस्तू मिळाली जिने लहानपणीच्या साऱ्या आठवणी ताज्या केल्या. लहानपणी याला उडवण्यात एक वेगळीच मजा वाटायची. एवढंच सगळं कापीन होतं तर अचानक तिथं वारा धून सुटली आणि माझ्या मित्र प्रफुल्लानं आपल्या घराचा रस्ता पकडला. नंतर लाईन पण चालली गेली आणि आपली स्टोरी इथंच संपली. लवकरच भेटूया नवीन व्लॉग मध्ये.